माझे मामा श्याम गायकवाड यांचे नातू धर्मेश गायकवाड यांचे चिरंजीव कमलेश गायकवाड यांचा या ठिकाणी श्रद्धांजलीचा हा कार्यक्रम आहे। मी कल्याणमध्ये ज्यावेळी आलो आणि पहिल्यांदा रेकॉर्डिंगला सुरुवात केली म्हणजे आताच्या काळात 13च्या नंतर 2013 नंतर तर पहिलं गाणं मी कमलेशचंच गायलं आणि खरोखर महाराष्ट्रातील सर्व देवी देवतांच्या जत्रेमध्ये कमलेशचं गाणं वाजल्याशिवाय राहणार नाही, कारण प्रत्येक कलाकारानं त्याचं गाणं गायलेलं आहे। तो सगळ्याच प्रकारच्या लेखणी लिहायचा। जे मी गाणं गायलं आई माझी येडी बावन खोडी, नटून बसली येडामाया नाग बेलीच्या पानाचं, हे गाणं या गाण्याची उत्पत्ती त्याच्याकडे कागद नव्हता आणि प्रकाश दिनले माझ्यासोबत होते। त्यांनी गायच्या खुडी फाडली, तंबाखू फेकून दिली आणि त्याच्यावरती तो सांगायच्या ह्याच्यामध्ये असेल तसे त्या ठिकाणी तो मुखडा तयार झाला। बंधूनो, तो लिहित वाचत नव्हता, पण गौतम राजे यांनी त्यांना भरपूर साथ दिलेली आहे। त्याची भरपूर गाणी त्यांनी लिहिलेली आहे। वाट बघत बसायचा तो पण, कारण त्यालाही 2 पैसे मिळायचे लिहायचे। फार जवळून मी कमलेशला पाहिलेले आणि तो माझ्यापर्यंत आलेला आहे। मला ही सहवास त्याचा भरपूर लाभला। जो कोणतं गाणं त्याला वाटतं की हे गाणं अंकलनीच गायलं पाहिजे, तर तो ते गाणं मला द्यायचा आणि तो सांगायचा पहिलं मी तुम्हाला सांगतो, मग नंतर तुम्ही बघा। आणि बंधू, या ठिकाणी सगळे कलाकार आहेत। तो पण काळ होता ज्या काळी श्रीधर ओळ, गोविंद मिशिलकर, माझे वडील प्रल्हाद शिंदे, श्रावण यशवंते, तोही काळ होता। त्याही काळी श्रद्धांजल्या व्हायच्या, कलाकार सर्वत्र एकत्र असायचे। तिथून हा काळ आतापर्यंत इथपर्यंत आलेला आहे। म्हणून एक शेर मध्ये तो पण काळ आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी सागरजी पवार साहेब यांनी पण गाणं पूर्ण लिहिलं। तेही गाणं मी शेर मधून तुम्हाला ऐकवणार आहे आणि सर्वांसाठी गाणं गाणार आहे। थोडक्यात छोटा माणूस मी पण मला शेवटी, छोटा माणूस मी पण मला शेवटी साहेबराव कोकाटे म्हणतात। यांच्यामध्ये साहेबराव कोकाटे दिसतो मला, तुमच्यामध्ये दिसतो मला, प्रल्हाद शिंदे दिसतो मला। आजही त्या काळ तो काळ हा काळ एकच आहे। छोटा माणूस मी पण मला शेवटी वागणू पैसी मोठेपणाची मिळो, प्रभू तुझपाशी एक मागतो मागणे, जागा 3 हात माझ्या मनाची मिळो। राजघाटाची आशा कशाला करू, चंद्रभागे गिरी देह ठेवीन मी, शुद्ध खादीचे एक पांघरून शेवटी जाळण्याला चिता चंदनाची मिळो, प्रभू तुझपाशी एक मागतो मागणे, जागा 3 हात माझ्या मनाची
दुसरं काही आणण्याचा प्रयत्न करा. शेवटच्या कडव्यात साहेबराव कोकाटे यांनी काय आणले? अंतविधीला वामन आणि श्रीधरा, अंतविधीला वामन आणि श्रीधरा, ना जाता विष हैरा आणि अनवरा. फक्त तुमच्याकडून गीत पुष्पांजली, मित्र प्रेमातल्या भावनांची मिळो. प्रभू तुझपाशी एक मागतो मागणे, जागातील हात माझ्या मनाची मिळो. कलाकारांमध्ये सुद्धा वैर नको. त्यावेळी गोविंदराव मिशिलकर, प्रल्हाद शिंदे यांची अशी सामने व्हायची की आता मारामारी होती. पण त्यांचा एक फोटो आहे जो माझ्याकडे आहे आणि तो व्हायरल पण आहे. त्यांची तेवढी कट्टर मैत्री सुद्धा होती आणि मी त्यांच्या सानिध्यात राहिलेलो आहे. मी तसाच राहण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडे बघून आणि अश्विनी सांगितलं शेवटचा कलाकार आहे आनंद शिंदे त्या काळातला. आणि जशी मी मैत्री जपली, मानवेल गायकवाड, सागरजी पवार, चंद्रकांत निर्भवणे, भरपूर कलाकार आहेत, तसंच सगळ्या कलाकारांनी एकत्र राहण्याचा प्रयत्न करावा, एकमेकाला जपण्याचा प्रयत्न करावा. मेल्यानंतर गुण गाण्यापेक्षा जिवंतपणीच मदत करावी. जिवंतपणीच प्रत्येकाला मरण आहे. आज कमलेश गायकवाड नाहीये, त्याच्या घरावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांना धीर देऊ, त्यांना त्यांच्या मुलांना शक्ती देऊ या दुःखातून बाहेर पडण्यासाठी. आणि म्हणून बंधूंनो, सागर पवार म्हणतात, लिखता था शायरी में कमलेश नाम अपना, लिखता था शायरी में कमलेश नाम अपना, बीके से किया हासिल जिसने मुकाम अपना. जब छूने लगा बुलंदी शोहरत की ऊंची सागर, तब मौत ने बुलाया उसे लिखने कलाम अपना. झालं का? संपलं. तोंडच नुसतं तोंड बघतात माझं. मज कळेना कसा योग आला. गाणं छान लिहिलेलं, मी वाचून दाखवतो. मज कळेना कसा योग आला, ज्याची आदरांजली गात आहे. गायली मी तुझी काल गाणी, आज आदरांजली गात आहे. तू कवीच्या रूपाने आता सूर्य उदयाकडे येत होता, पण अचानक हा अंधार झाला. हे निसर्गा कसा हात आहे, गायली मी तुझी काल गाणी, आज श्रद्धांजली गात आहे. सागर पवार म्हणतात, फार छान गाणं लिहिलेले. गीत कमलेश लिहिले जसे तू, साजे संगीत त्या गौरवाचे. सात लोकेश नेहमी तुझी रे, या कवीच्या प्रभासात आहे. आणि म्हणून सर्वांसाठी माझे गुरु वर्य कवी प्रभाकर पोखरीकर, त्यांचे गुरु रमेश खेडकर यांचं फेमस गीत सादर करते. लक्ष द्या. निर्जीव होता काय कुणी, मानवाची काया काय ज्यावर मोह पृथ्वीचा, हा एक इमला मातीचा.
हा एक बंगला मातीचा, रक्ताचा हा चिखल करून नवनीत खरे म्हणतात. मानवाची काया काय ज्यावर मोह पृथ्वीचा, हा एक इंगला मातीचा, हा एक बंगला मातीचा, रक्ताचा हा चिखल करून ज्यात हाडांच्या विटा, अनकिंचित श्वासावर आधारलेल्या या कल्पित नभा, मग मृत्यूचे घर खोर वादळ धडका देईल रे जेव्हा, मग मोडून ही इमारत खाक होईल रे तेव्हा, मोडून ही इमारत खाक होईल रे तेव्हा. आणि म्हणून निर्जीव होता काया कुडी, दिनभर सांभाळतील, निर्जीव होता काया कुडी, दिनभर सांभाळतील, मग तुला करणावरी जाळ, खाली हाथ जाएगा, रहेगा कौन हमेशा, इस जहां में किसकी रहती है, बशर सुनता नहीं लेकिन कज़ा आवाज देती है. मग तुला करणावरी जाळ, माझे बंधू, महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी की ज्यांचं आणि माझं एकाच वेळी नाव झालं, मानवेल गायकवाड, त्यांचे चिरंजीव माझे पुतणे प्रतीक गायकवाड यांच्या वतीनं या गीताबद्दल अंमलदार आले, धन्यवाद. पत्नी मुले ही साहो पोर, 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 म्हणतील बाबा गेले सोडून, बाबा गेले सोडून,
सोबत राहिलो, आताही आहोत. आमचे मेवणे आप्पा म्हणजे सुरेश खैरे यांच्या वतीनं 500 रुपये आले श्रद्धांजली म्हणून. सर्वांनी याचा विचार करावा. चंद्रकांत निर्भवणे यांचे चिरंजीव माझे पुतणे अश्विन निर्भवणे, मला त्याचं गाणं आवडतं. एवढंच सांगेल बंधू. उंची आपण गाठतो, फक्त ती टिकवली पाहिजे. एक एक पायरी चढत गेलं पाहिजे, ना की आपण तिथं थांबायचं नाही. थांबला तो संपला. आणि म्हणून आक्रोश करून पुन्हा पुन्हा पण तुला करणावरी जाळ. या मुलीच्या वतीने संभ्रम भेट. धन्यवाद. अच्छा, मी ओळखत नव्हतो. राजू बागोल माझे बंधू म्हणजे माझी पुतणी, हिच्याकडून सुद्धा राजू बागुले यांची कन्या माझी पुतणी, हिच्या वतीने सप्रेम भेट. धन्यवाद. आणि रोशनी शेख वैशाली शिंदे यांची पुतणी, गायिका वैशाली शिंदे यांची पुतणी, यांच्याकडून सुद्धा या गाण्यामध्ये खरं वास्तव लिहिलेले लक्ष द्या. त्याचा विचार कलाकारांनी करावा म्हणून गाणं सादर करते. कमलेशचा भाचा अश्विन मोरे आणि आमची भगिनी तुकाराम जगताप यांची मुलगी, माझ्या वडिलांचे मित्र हे, आणि आम्ही सोबत खेळलेलो आहोत. 500 रुपये आले. धन्यवाद. तुझ्या जीवाचे शिवलग मित्र, शिवलग मित्र, आणि रक्ताचे हे गणगोत्र, तुझ्या जीवाचे शिवलग मित्र आणि रक्ताचे हे गणगोत्र, शोभा जाधव या भगिनीच्या वतीने सुद्धा सप्रेम भेट आलेली आहे. धन्यवाद. तुझ्या शवाच्या जवळ बसून, तुझ्या शवाच्या जवळ बसून. सागरजी पवार साहेब यांची भरपूर गाणी गायली, हिटही झाली. त्यांच्याकडून हे 500 रुपये नसून माझ्यासाठी 5000 आहे. त्याच्यापेक्षाही जास्तच आहेत, कारण की त्यांचं सानिध्य मला मिळतोय. चांगल्या चांगल्या कवींचं सानिध्य मिळतो, हेच माझ्यासाठी भाग्य होतं. सिने गीतकार देवीचंद राजगुरू साहेब यांच्या वतीनं सुद्धा 500 रुपये आले. धन्यवाद. कमलेश गायकवाड यांच्या मम्मी अरुणा गायकवाड यांच्या वतीनं सुद्धा या गीताबद्दल सप्रेम भेट. तुझ्या जीवाचे शिवलग मित्र, आणि रक्ताचे हे गणगोत्र, तुझ्या जवाच्या जवळ बसून,
पण त्यांच्या एंट्रीला सुद्धा बाया घाबरत होत्या. राजू बाबू, मला अभिमान आहे तुझ्या जवाच्या जवळ बसून, तुझ्या पण तुला करणावरी जाळ, प्रवीण उबाळे, कवी, गायक, सर्व गायक, संगीतकार, या गाण्याबद्दल धन्यवाद. मी पैसे घेत नसतो बरं का. भाऊबंध हे लाजे का, भाऊबंध हे लाजे का, दिलीप नंद गायकवाड, कृपया गाण्याकडे लक्ष द्या. भाऊ बंद हे लाजे का, अंगावरती नेती बोजे, पवार साहेब, पण तुला करणावरी जाळ, ताराबाई दिलीप गायकवाड आमच्या मामी यांच्या वतीनं सुद्धा, रोहित जगदाने यांच्या वतीनं सुद्धा सुप्रीम भेट निलेश सोनावणे, लक्ष्मी उबाळे या भगिनींच्या वतीनं सुद्धा या गीताबद्दल सुप्रीम भेट धन्यवाद. स्मशानात हे नीतीचे तुला करणावरी जाळ, महाराष्ट्रातील कवी रोहन पगारे त्यांचं पण मी गाणं गायलेलं आहे. गाण्याचं नाव सांगत नाही, माहोल चेंज होऊन जाईल. आणि म्हणून तुरुण तुझे प्रेत कविवर्य
महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी यांच्या वतीनं सुद्धा धम्मदान आलेलं आहे. दुरून तुझे कमलेश गायकवाड यांचे आजोबा माझे मामा श्याम गायकवाड यांच्या वतीने त्यांच्या स्मरणार्थ 200 रुपये आले. त्यांच्या चिरंजीवाकडनं गीताचा शेवट सादर करते बंधूंनो, लक्ष द्या. शेवटच्या कडव्यात रमेश खेडकर म्हणतात दीक्षा गायकवाड यांच्या वतीनं सुद्धा धम्मदान आहे. शेवटच्या प्रत्येक कवीने हे गाणं ऐकावं. खडी रमेशा अखेर घडी रमेशा घडी गायका असेल जेव्हा घडी रमेशा अखेर जेव्हा आज तुझ्यावर येईल तेव्हा कमलेशचे बंधू कमलेश गायकवाड यांचे बंधू शैलेश गायकवाड यांच्या वतीने सुद्धा 500 रुपये आले. निर्जीव होता काया कुणी मग तुला सरणावरी जा